अभी हम हैं गणेशपेट पुलिस थाने में। आप देखेंगे कि गणेशपेट पुलिस थाने के थोड़ी ही दूरी पर यहाँ पर प्रियंका ढोबले दहेज बलि प्रकरण की वारदात हुई है। इस संदर्भ में हम अभी मिलेंगे यहाँ के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित से। तर आपण बघतो की गणेशपेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित सर यांना आपण या प्रकरणाविषयी विचारूया। सर नमस्कार। सर या प्रकरणादरम्यान तपासामध्ये काय तथ्य समोर आले, तुम्ही काय सांगू शकाल? दिनांक 3 मार्च 2025 रोजी आमच्याकडे एक गळफास घेतल्याचं प्रकरण रिपोर्ट झालं होतं। त्याच्यामध्ये प्रियांका ढोबळे या महिलेने गळफास घेऊन घरामध्ये आत्महत्या केली होती। त्यामध्ये आमच्याकडे मर्ग दाखल झालेला असताना 5 तारखेला सदर महिलेच्या नातेवाईकांनी आईने येऊन आमच्याकडे तक्रार दिली की तिला घरामध्ये सासू आणि नवऱ्याकडून त्रास होता। हुंड्याच्या बाबतीत तिला त्रास व्हायचा, सोन्याचा गोप दिला नाही किंवा AC दिला नाही आणि इतर असे काही वस्तू दिल्या नाही। मासिक पाळीच्या काळामध्ये घरामध्ये कोंडून ठेवायचे। अशा काही कारणास्तव तिने ती आत्महत्या केली आहे आणि त्या आत्महत्येस ते दोघे जबाबदार आहेत अशी तक्रार दिल्याने आमच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 89/2025 अन्वये हा गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याचे 2 वेळा आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे। सध्या आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जेलला त्याची रवानगी झालेली आहे। तपास सुरू आहे। तपास सुरू असल्यामुळे तपासाबाबतीत आम्हाला जास्त काही रिव्हील करता येणार नाही। सध्या आरोपीची मॅजिस्ट्रेट पोलीस कोठडीकरता रवानगी झालेली आहे असे साहेबांनी सांगितलेलं आहे। सर मला हे सांगा की समाजामध्ये हुंडाबळीच्या या अनिष्ट चालीरीती सुरू आहेत, तर तुम्ही समाजाला काय संदेश देणार? तर समाजामध्ये ह्या चालीरीती नष्ट व्हाव्यात याकरता कायदासुद्धा आहे आणि अनेक सामाजिक संघटनासुद्धा याबाबत कार्य करत आहेत। आपल्या अनेक समाज सुधारकांनी सुद्धा या बाबतीत मोठं कार्य केलेलं आहे आणि आता त्याला कायद्याची सुद्धा जोड आहे। तर प्रत्येक व्यक्तीने जर ठरवलं की आपल्या घरामध्ये सुद्धा एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या बाबतीत कुठलीही घटना चुकीची घडू नये याकरता सर्वांनी जर या बाबतीत संवेदनशीलता दाखवली तर अशा घटना घडणार नाहीत आणि मुलींना शिक्षित करून त्यांना स्वतःच्या पायावर जर उभं आपण केलं तर अशी टोकाची भूमिका त्या घेणार नाहीत। कारण त्यांना लग्नानंतर पतीच्या घरी राहण्याचं कंपल्शन बऱ्याच वेळेला माहेरच्या लोकांकडून पण केलं जातं आणि त्यांना कुठलाही आधार न राहिल्यामुळं ते मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊन ते असं टोकाचं पाऊल पण उचलू शकतात। तर माझं आवाहन लोकांना हेच आहे की मुलींना समान दर्जाने वागवा, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही जास्त लक्ष द्या, त्यांना स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर हा जो प्रश्न आहे समाजातला हा नष्ट होईल आणि हुंडा देणे घेणे कायद्याने गुन्हा आहे। तर कुणीही अशा प्रकारचं ते कुठल्याही याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई ही पोलिसांकडून होईलच याची खात्री बाळगा। जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर कितीही महिला दिन साजरा करीत असलो किंवा सरकार लाडक्या बहिणींना कितीही आर्थिक सहाय्य करीत असले तरी दुसरीकडे मात्र आपल्या राज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे। सरकारने आता आपल्या बहिणी कशा सुरक्षित राहतील याकडे आपले लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे। महिला असुरक्षेची अशीच एक घटना जी माणुसकीला काळीमा फासणारी आहे ती महिला दिन सप्ताहादरम्यान नागपुरातील गणेशपेठ परिसरात घडली। पाहूया ती घटना काय आहे व कशी घडली, सासरच्यांनी कसा क्रूरतेचा कळस गाठ सुनेचा जीव घेतला। माहेरच्या मंडळींनी लग्नात हुंडा दिला नाही या कारणावरून बुरसटलेल्या विचारसरणीच्या सासरच्या लोकांनी विशेषतः नव्या मुलाने व त्याच्या आईने सून प्रियांकाचा अनन्वित छळ केला व त्याला कंटाळून तिने अखेर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। सासरच्या लोकांनी अक्षरशः क्रूरतेचा कळस गाठला होता। मासिक पाळीच्या दिवसात प्रियांकाला चक्क खोलीत कोंडून बाहेर जाण्यास मनाई करायचे। छळ असहनीय झाल्यामुळे लग्नाच्या 14 महिन्यांतच विवाहितेने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले।
समाजातील अनिष्ट चालीरीतींची कीड अद्यापही खोलवर रुजल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. प्रियंका लांजेवार ढोबळे राहणार गणेशपेठ असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर शैलेश गुलाबराव ढोबळे वय 38, गणेशपेठ व रेवती गुलाबराव ढोबळे वय 70 अशी आरोपींची नावे आहेत. प्रियंका ही एक हुशार मुलगी होती. तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. तिला आणखी 2 बहिणी आहेत. प्रियंकाच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यामुळे प्रियंकाच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. आता पुढील खर्च करायचा कसा या विवंचनेत असताना अखेर आईने कुटुंब सांभाळला. मोलमजुरी करून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. हे करीत असतानाच तिच्या आईने जानेवारी 2024 मध्ये प्रियंकाचे रीतिरिवाजानुसार शैलेश सोबत विवाह लावून दिला. सुरुवातीचे काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला. नंतर मात्र सासरच्याकडून तिला त्रास देणे सुरू झाले. तुझ्या आईने लग्नाचा पूर्ण खर्च केला नाही व मला फक्त 8.5 ग्रॅमची अंगठी दिली. मला गोफ का दिला नाही असे टोमणे मारत तो तिचा छळ करायचा. यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने क्रूरतेचा कळस गाठ मासिक पाळीच्या वेळेस तिला खोलीत बंद करायचे. ते तिला घराबाहेर जाऊ देत नव्हते. वस्तीत फारसे कुणाशी बोलू देत नव्हते. दरम्यान हुंड्याच्या कारणावरून शैलेशने तिचा गळा दाबून जीव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. तिची सासू व शैलेश प्रत्येक सणाला तिला टोमणे मारून मानसिक छळ करायचे. त्यामुळे 2.5 महिने प्रियंका माहेरीच होती. डिसेंबर महिन्यात आरोपी शैलेश आपण चांगले राहू अशी हमी देत तिला घरी घेऊन गेला. प्रियंकाच्या नातेवाईकांनी कपड्यांसाठी दिलेले पैसे त्याने दारूत उडविले. दिवसेंदिवस छळ वाढतच चालला होता. अखेर 3 मार्च रोजी प्रियंकाने रात्री 9:30 वाजताच्या सुमारास खोलीचा दरवाजा लावला. ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. आरोपी शैलेशने तिच्या लखनौ येथे राहणाऱ्या बहिणीला फोनवरून या घटनेची माहिती दिली. प्रियंकाच्या आईला ही दुःखद बातमी कळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर मृत प्रियंकाची आई संध्या लांजेवार यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून आरोपी शैलेश व सासूविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली. आत्महत्येच्या दिवशी देखील प्रियंकाला छळले होते. आत्महत्येच्या 7 दिवस अगोदर एका नातेवाईकाच्या घरी पोहोचण्यास उशीर झाल्याने शैलेशने प्रियंकाला व तिला सोडणाऱ्या ऑटो चालकाला शिवीगाळ केली होती. आत्महत्येच्या दिवशी दुपारी प्रियंकाने ही बाब आईला सांगितली. त्यावेळी सासू रेवतीने टोमणे मारले. तुझ्या आईला मानपान समजत नाही का? तिने असेच संस्कार दिले का? मृत्यूच्या अखेरपर्यंत आईने व मुलाने तिचा छळ चालविला होता. त्यामुळे प्रियंका रोजच्या या छळवणुकीला कंटाळून गेली होती. टीव्ही व बेड बदलला तरी छळवणूक. प्रियंकाच्या आईने लग्नात शैलेशला टीव्ही व बेड देखील दिला होता. मात्र तो पसंत नसल्याने देखील तो प्रियंकाला छळत होता. अखेर प्रियंकाच्या आईने टीव्ही व बेड बदलवून दिला. मात्र तरी देखील सासरच्या वागणुकीत फरक पडला नव्हता. हुंडाबळी विरोधी कायदा आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबतही अनेक कायदे आहेत. तरीही गुन्हेगारांना त्याचा धाक राहिलेला नाही. आता समाज जागृती होणे तेवढे शिल्लक राहिले आहे. आता मृत प्रियंकाची आई व नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. साथियों, हम अभी नेक्स्ट एपिसोड में मिलेंगे अगली नई घटना के साथ. तब तक नमस्कार. हमारे ET न्यूज़ को लाइक, कमेंट और सब्सक्राइब करें.